आज या ठिकाणी आपल्या नांदेड शहरामध्ये तमाम महाराष्ट्रातल्या बहुजनांचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताईजी ठाकूर, ज्यांनी आत्ता आपलं मनोगत व्यक्त केलं ते ओबीसी नेते अविनाशजी भुसेकर, वंचित बहुजन आघाडीचे बनसुडेजी, आमचे फारुखभाई शेख, सर्वच सन्मान्य विचारमंचावरील सर्व उपस्थित, समोर बसलेले सर्व माझ्या भावांनो बहिणींनो, बाराबलुतेदारांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त्याविना शूद्र खचले, एवढे सारे अनार्थ एका अविद्येने केले, असा महान संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय बंड करून उठणार नाही असे ठणकावून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला लढा मान्य, आक्रोशड गाणे अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. स्वतंत्राच्या संग्रामात धडाडीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद, माता अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांना अभिवादन करतो. आज या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या निमित्तानं एकमेकांसमोर आलेला असताना गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीवर दबाव आणण्याचं काम या ठिकाणी केलेला, नंगा नाच त्यांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ओबीसीने राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, यांची पाठराखण करण्याचं काम सातत्यानं या ठिकाणी इथला ओबीसी बांधवानं केलेला आहे. आज ओबीसी समाज भयभीत झालेला आहे, ओबीसी समाज अडचणीमध्ये आलेला आहे. अशा प्रकारची परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये झालेली असताना कुठलाही पक्ष या ठिकाणी ओबीसीच्या बाजूने न्याय हक्कासाठी आलेला नाही. फक्त या महाराष्ट्रामध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना एक डरकाळी फोडली आणि त्यांनी सांगितलं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली. म्हणून तमाम ओबीसी बांधवांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जो आपल्यासाठी येतो आपण त्याच्यासाठी गेलं पाहिजे. म्हणून येणाऱ्या निवडणुका असतील, येणारी वेगवेगळी आंदोलनं असतील, तर आता आपण कुणाच्या पाठीशी राहिलं पाहिजे याची देखील मनामध्ये आपण खुणगाठ बांधली पाहिजे आणि आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहिलं पाहिजे. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलन करतात आणि ते सांगतात की आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण पाहिजे. माझा आज या नांदेड शहरामधून मनोज जरांगे पाटलांना आव्हान आहे की तुम्हाला जर आरक्षणाबद्दल काय माहिती असेल, काय तुमचा अभ्यास असेल, तर आमच्याशी चर्चेला बसा. आम्ही तयार आहे. आरक्षणाचा तुम्हाला काय अभ्यास आहे? देशाला स्वातंत्र्य मिळालं, 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश सुरळीत चालू झाला. त्यावेळेला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच खऱ्या अर्थानं तरतूद केलेली आरक्षणाची 340, 341, 342 ही 3 कलम आरक्षणाची लिहिलेली आहेत. पहिलं कलम बाबासाहेबांना 340 लिहिलं. ते कुणासाठी लिहिलं? तर ओबीसी साठी लिहिलं, इतर मागासवर्गीयासाठी लिहिलं. पण देशाला स्वातंत्र्य मिळालं, एससीला एसटीला आरक्षण मिळालं, पण ओबीसीला आरक्षण मिळालं का? तर ओबीसीला आरक्षण मिळालं नाही. 1954 ला काललकोर आयोग नेमला, काललकोर आयोग तसाच बसतात बांधून ठेवला. 77 ला मंडल आयोगाची निर्मिती केली आणि मंडल आयोगानं सगळ्या आयोगाने रिपोर्ट दिल्यानंतर तरी देखील मंडल आयोग लागू केला नाही, तसाच बसनात बांधून ठेवला गेला. तोपर्यंत ओबीसीला कुठल्याच प्रकारचं आरक्षण नव्हतं. आणि देशाला स्वतंत्र मिळून 45 वर्ष झाल्यानंतर व्हीपी सिंग सरकारनं निर्णय घेतला आणि त्या सरकारमध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब खासदार म्हणून होते आणि 1992 ला खऱ्या अर्थानं आरक्षण मिळालं. आणि त्यावेळेला जर आरक्षण मिळाल्यापासून मग ह्या महाराष्ट्रातला साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, कोष्टी, कुंभार, सुतार, लोहार, वंजारी
हा समाज गावगाडा चालवणारा समाज ग्रामपंचायतचा सरपंच होऊ लागला, पंचायत समितीचा सभापती होऊ लागला, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ लागला, माझ्यासारखा नगरपालिकेला माळी समाजाचा नगराध्यक्ष होऊ लागला, महानगरीचा महापौर होऊ लागला. त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने या प्रस्थापित समाजाला वाटलं आता आम्हाला देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं ओबीसी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे. आणि अशा प्रकारचा या महाराष्ट्रामध्ये धुडगूस घातला. तुम्हाला आम्हाला माहित आहे 57 लाख नोंदी या ठिकाणी बोगस या ठिकाणी केल्या गेलेल्या आहे. तुमचं आमचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं गेलंय म्हणून समजा आणि या नोंदी रद्द करा म्हणून या महाराष्ट्रामध्ये कुणी देखील सांगितलं नाही. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी सांगितलं की या बोगस नोंदी सगळ्या रद्द झाल्या पाहिजे. सगळ्या सोयरेचा GR या ठिकाणी अध्यादेश काढलेला सगळ्या सोयऱ्याचा तो देखील रद्द झाला पाहिजे. फक्त ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. तो जर GR निघाला SC ST ला देखील सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बाधा आणण्याचं काम या मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून होणार. मला आवर्जून या ठिकाणी तमाम यातल्या ओबीसी बांधवांना सांगायचं, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, आधीच वेळ झालेला. पण येत्या 7 तारखेला आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी औरंगाबाद संभाजीनगरला या ठिकाणी ओबीसीचा एल्गार पुकारलेला आहे आणि त्या 7 तारखेला मनोज जरांगे पाटलांनी सोलापूरला त्या ठिकाणी सभा घेतलेली आहे. आता ओबीसीने ठरवायचं आहे की मनोज जरांगे पाटलाची सभा मोठी होऊ द्यायची का आदरणीय आंबेडकर साहेबाची सभा मोठी व्हायची. आणि याच्यासाठी या महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम ओबीसीने या सभेसाठी औरंगाबादचे आलं पाहिजे आणि तिथं आपण दाखवून दिली पाहिजे की आमची ताकद किती आहे. तुम्हाला जर राजकीय ताकद दाखवायची असेल तर आपण या ठिकाणी औरंगाबादच्या सभेमध्ये हजारोच्या नव्हे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची अपेक्षा करतो व इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.